लागेल. सो आज आम्ही इथे आलो आहे. संध्याकाळची म्हणजे दुपारी आम्ही रेस्ट केला, तर संध्याकाळी आम्ही आलो आहे इथे साई कॉम्प्लेक्स दी वॅक्स वर्ल्ड पार्क आहे शिर्डीचा. तुम्हाला दाखवते मी सर्व टॅटू वगैरे. खरंच गाईज हे खूप ओरिजिनल वाटते. हॉर्स असं वाटतं साईबाबा खरंच उभे आहेत आणि असं अंगाला काटा येतो बघून. आणि असं वाटतं साईबाबा आता हलतात आहे. त्यांना बघितलं तर तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघू शकता तुम्ही. गो बॅक कृष्ण. हा छोटासा बा आणि हा डॉगी. तर असं वाटतं रिअल आहे हे पायाचे नस. असं वाटतं हे पायाचे रिअल नस आहेत, पण तसं नाही आहे. हे वॅक्सनी बनवलेलं आहे. खूप ओरिजिनल सारखं वाटते हे. आणि इथे तुम्ही बघू शकता साईबाबा कसे बसले. खरंच खूप छान वाटलंय इथे येऊन. प्लीज तुम्ही पण इथे विजिट करा. साई कॉम्प्लेक्स कुठे आहे? फर्स्ट फ्लोअरवरती आहे ना? हां, फर्स्ट फ्लोअरवरती आहे. साईबाबा मंदिराजवळ. हां, ओके. 3 नंबर गेटला ना? ओके. प्लीज तुम्ही इथे विजिट करून खूप काही शिकायला आहे इथे. बघण्यासारखं खूप चांगलं सुंदर आहे. असं तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि चार्जेस पण खूप जास्त नाही एवढं, म्हणजे ओके बजेटमध्ये तुम्हाला येण्यासारखं. हां, पर पर्सन 300. अजून वरती आहे, तुम्हाला दाखवते चला. सो गाईज तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर दिवा वगैरे लावलाय. पण लाईट नाही म्हणून दिसत नाही. आणि हे खरंच रिअल वाटते. असं वाटते साईबाबा बसले तिकडे. हातामध्ये त्यांचा दिवा आहे. तुम्ही साईबाबाचा सिरियल तर बघितला असेल, पिक्चर वगैरे. जेव्हा एक लहान पोरगी आली होती साईबाबाकडे म्हणजे दिवा घेऊन, तेव्हा त्याने पानात दिवा पेटवलेला सर्व. तिच्याकडे तेल नव्हतं आणि कोण तिला तेल देत नव्हतं दुकानात, तेव्हा ती साईबाबाकडे गेली होती. सो तुम्ही आता इथे बघू शकता साईबाबा आपल्याला आशीर्वाद देतात आहे साईबाबा. आणि इथे जसं सांगितलं होतं तसं त्यांनी म्हणजे इथे झाडं लावली आहे. पूर्ण रिअल वाटतं. असं वाटत नाही करून काय बनवलं आहे हाताने वगैरे, पुतला आहे असं वाटते. रिअलमध्ये साईबाबा आहेत, बसले आहेत, सर्व रिअल आहे. इथे बघू शकता तुम्ही. ते काय बोलतात तुमच्यामध्ये मला माहीत नाही. ते शेणाचे बनवतात ना आगीमध्ये ठेवायला. आणि हे चक्की पिसतात आहे. पिसून सगळ्या गावातले लोकांना म्हणजे ते द्यायचे. तुम्हाला पुढे पण अजून काय दाखवते. आणि इथे बघू शकता तुम्ही आपल्या स्वतःच्या हाताने ते जेवण बनवतात आहे. आपल्याच हाताला एवढा जरा काय चटका लागला की आपल्याला केवढा दुखतो, पण त्यांनी आपल्या हाताने वगैरे म्हणजे हात टाकून नाही, चमचाचा आधार घेतला काय नाही, ते स्वतःच्या हाताने म्हणजे ते बनवतात जेवण. ओके. सो नेक्स्ट तुम्हाला दाखवते. सेकंड तुम्हाला दाखवू शकते इथे साईबाबा भिक्षा घ्यायला आलेत बायकांकडून. आणि ते सांगतात पण आहे, म्हणजे एक स्टेशनला आपण स्टॉपला आलो ना, ते एक स्टॉपला स्टोरी सांगतात आहे म्हणजे साईबाबाचा. वाव, तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर डेकोरेट केलंय. म्हणजे खूप छान आणि सुंदर, सर्व रिअल वाटते. आणि ते हरिण पण खूप छान वाटते, बघू शकता तुम्ही. आणि मी स्वतः माझ्या मनामधून असं होतं करून, अरे साईबाबा खरंच आपल्या समोर आहेत.
रियालिटी सर्व असं वाटत नाही करून काय डेकोरेशन केलं, असं वाटतं सर्व रिअल आहे, सगळं काय असं दिसून येते. आणि इथे काय आहे बघू शकता तुम्ही. प्लीज गाई तुम्ही लोक शिर्डीला जर आलेत तर इकडे या, विजिट करू शकता इथे तुम्ही. खरंच खूप सुंदर आहे इथे बघण्यासारखं. आणि पोरांना पण तुम्ही खूप काय नॉलेज देऊ शकतात. असं नाही करून बाहेरच्याच गोष्टी नॉलेज देणं जरुरी आहे, देवांचे पण पोरांना नॉलेज देणं पण खूप जरुरी आहे. आणि हे बघू शकता तुम्ही किती वर झोपलेत. मग आता एवढे वर झोपले तर ते उतरत कसे असतील ते आपल्यालाही माहीत नाही. त्यांचं चढणं उतरणं हे आपल्याला माहीत नसेल, पण किती हाईट तुम्ही बघू शकतात किती आहे. हे 8 फूट आहे ना, 8 फूट आहे. बघू शकता किती वर आहे ते. हां, वॅक्स, हे सर्व वॅक्सनी बनवलेलं आहे ना. अच्छा, करून पूर्ण ओरिजिनल वाटते असं वाटत नाही ते वॅक्सनी बनवलेलं. असं वाटतं खरंच रिअलमध्ये साईबाबा इथे आलेत. आणि शिर्डीमध्ये येऊन असं काय वाया गेल्यासारखं नाही आहे. असं वाटतं आले की इथे साईबाबाला भेटूनच जातोय. नेक्स्ट तुम्हाला दाखवू शकते, हे बघा साईबाबाचं. हे जरा सांगा ना. हे हा, आणि हे वाला हे म्हणजे काय, म्हणजे ह्याचं हा तुम्हाला ऐकायला येत असेल, स्टोरी बोलतात आहे. क्रिशा हात लाव इथे टच कर ना. सो फ्रेंड्स, आपण जाऊया आता वरती. अजून खूप काय बघायचं आहे आपल्याला. तर माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की राहा, तुम्हाला खूप काय अजून बघायला भेटणार आहे. जाते हैं ऊपर. सो गाइस, तुम्ही इनको तो पहचानते ही होगे, तुम्ही ओळखत असेल हे कोण आहेत. मला नाव सांगायची गरज नाही आहे यांची, तुम्हाला माहिती आहे. हे पण असे ओरिजिनल वाटतात. त्यांचे आईज बघू शकता तुम्ही, त्यांचे हेअर, त्यांची दाढी, ते जसे उभे आहेत. आणि त्यांचं तुम्ही हे बघू शकता, हात पण बघू शकतात. असं वाटतंय खरंच नरेंद्र मोदी सर इथे आले आहेत, म्हणजे शिर्डीमध्ये व्हिजिट करायला. सो नेक्स्ट तुम्ही एक जण येऊ शकतात का मला जरा हे सांगायला. हा कोण आहे, मी तर ओळखत नाही ह्याला. तुम्ही जे कोण ओळखत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगू शकता, कारण मी हॉलिवूड मूवी बघत नाही जास्त. हा कोण आहे, अर्नोल्ड ना. असं वाटतंय करून की हा एक मशीन आहे, त्याच्या पूर्ण हा रॉबर्ट बनलाय तो. त्याच्या फेस मधून तुम्ही बघू शकता कसा दिसतोय. क्रिशा को छोड़ दो. हो वाह, सो प्रीटी लुकिंग. क्रिशा देखो कितनी सुंदर दिख रही. ही कौन है, अंजलिना जोली. हाँ, वाव, मस्त दिसते. उनके आईज देखो, हेयर्स देखो, लुक देखो, ड्रेस देखो, कितना मस्त है. आयरन मैन बच्चे लोग का सबसे फेवरेट मैन. सब बच्चे लोग के लिए ये टॉय तो सबसे फेवरेट होता है. जहाँ भी जाओ दुकान में, शॉप में, यही टॉय लेते हैं. कुंफू, मेरी लड़की को भी मैं कराटा सिखाने वाली हूँ, क्योंकि कराटा ये सबसे इम्पोर्टेंट है बच्चों लोग के लिए आज के ज़माने में. मेन तो लेडीज़, वुमेन्स, चाइल्ड्स. एंड है गाइस, मुझे भी पता नहीं है, सॉरी. आप कमेंट में मुझे बता देना ये कौन है. ये कौन है, पहचानो. वॉल्वरिंग. लुक एट अ हैंड.
हाथ में ऐसा लग रहा है कुछ निकल गया है। ओ फुटबॉलर्स टॅटू तर बघा असं वाटतं ओरिजिनल आहे ना, मेसी आहे. आणि हा कोण आहे गाईज, तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी हे सगळं बघत नाही म्हणून मला यांचे नाव माहिती ना. मला नरेंद्र मोदी माहिती आहे, त्याला आम्ही ओळखतो व्यवस्थित. हा ना, ओके. मुझे पता नहीं है अभी लोग. बेटा किधर आ? ओ मेरे कृषा का फेवरेट मिस्टर बीन. मेरे लड़की को बहुत पसंद है. और मिस्टर बीन सर ऐसे थे जो सबको हंसाते थे, बहुत हंसाते थे. और ऐसा होता है करके जो दुनिया को हंसाता है उसके लाइफ में भी बहुत सारे दुख हो दर्द होते हैं, पर कोई बताता नहीं है. और ये दमास. ओके. ह्याला काहीतरी काय नाव आहे याचं? जॅकी चॅन, फेमस. आणि इकडे विन डिझेल, फास्ट अँड फ्युरियसचा हिरो. ओ तुमचा फेवरेट आहे ना माइकल जैक्सन. इसको तो कौन नहीं पहचानता है, इसको तो करोड़ों इंसान पहचानते हैं माइकल जैक्सन को. इनकी तो मैं भी फैन हूँ, इनके डांस की बाबा मैं भी बहुत ज़्यादा फैन हूँ माइकल जैक्सन की. एंड मदर टेरेसा, लव यू. मदर टेरेसा एक ऐसी थी जो गरीब बच्चों को उसने पूरा अपना लाइफ उसने गरीब बच्चों में समाया. उन्होंने गरीब बच्चों के लिए अपना लाइफ दिया. भले वो बच्चे कैसे भी हो, उनको कुछ भी बीमारी हो या ना हो. ऐसा था करके एक मैंने देखा था पिक्चर मदर टेरेसा. जब भी चर्च था और चर्च के बाजू में एक झोपड़पट्टी वाला ऐसे एरिया था. तो वो एरिया में जाना मना था क्योंकि वहाँ पे गए तो दूसरे लोग बीमार गिर जाते थे. पर मदर टेरेसा वैसी नहीं थी. वो सब बच्चों को प्यार करती, सब इंसान को प्यार करती थी. और आप इनको देख सकते हैं, गांधी जी, सैल्यूट. चलो. सो गाईज, इथे तुम्हाला साईबाबाचं पण तुम्हाला बघायला भेटणार. आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला हॉलिवूड, बॉलिवूड सर्वांचं तुम्हाला हे बघायला काय बोलतात, ॲक्टर्स लोकांचे कॉम्बो तुम्हाला बघायला भेटणार. ह्याला मी ओळखते पण ह्याचं मला नाव येत नाही. हां, ह्यांचे पिक्चर बघितले मी, खूप छान आहेत. आणि ही क्वीन, ही कुठली हे रे? हा, सो प्रिटी. म्हातारापणामध्ये पण ती एवढी सुंदर दिसते. आमच्या लोकांना तर फेलच करून टाकणार. और क्या है यहाँ पे नेक्स्ट? हे कोण आहे? हा, अच्छा. म्हणजे ह्यांचं काय स्टोरी आहे? शिर्डीचे एमएलए. ओ, चांगली गोष्ट आहे. आलेले आहे बॅक्स वर्ल्ड शिर्डी कॉम्प्लेक्स फर्स्ट फ्लोअर वरती. आणि मी इथे आली तर मला इथे खूप म्हणजे एवढं सुंदर वाटलं की इथे आल्यानंतर हे कसं असणार. मग मी बघितल्यानंतर मला असं माहीत पडलं करून साईबाबाचे जे मूर्ती आहे ते वॅक्सनी बनवले, पण ते वॅक्सनी असं वाटत नाही, खूप ओरिजिनल वाटतंय. असं वाटतंय करून साईबाबा आपल्या समोर उभे आहे. आणि मी खरंच सांगते, मी त्यांच्या बाजूला उभी राहिली पण असं वाटतंय करून मनामधून साईबाबा माझ्या बाजूला. आणि मन माझं एकदम कसं झालं आता तुम्हाला समजू शकता. तर प्लीज तुम्ही पण इकडे या आणि खूप एन्जॉय करा. तुम्हाला पण खूप काय स्टोरी म्हणजे कळतील ह्याच्यामधून. जे कोण बघत नसतील सिरियल साईबाबाचा या काय मूवीज वगैरे, तर तुम्ही हे इथे आल्यानंतर तुम्हाला स्टोरी कळतील. आणि तुम्ही तुमच्या पोरांना पण ह्याचं तुम्ही सांगू शकता, नॉलेज देऊ शकतात. ह्याच्यामधून पोरांना पण खूप काही शिकायला भेटणार.
चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज शिरडी में आकर लाखों लाख भक्तों का कल्याण किया और आज शरीर त्यागने के पश्चात भी लाखों करोड़ों भक्तों का कल्याण कर रहे हैं। श्री साईं बाबा की आंख में उनके संपूर्ण छवि का दर्शन होता है। आपके सम्मुख बाबा की ये आंख चारकोल से बनी अर्थात कोयले से बनी पेंटिंग है। अगर आप ध्यान लगाकर बाबा की आंख में देखेंगे तो बाबा का पूरा चेहरा दिखाई देगा। आप ध्यान लगाकर मेडिटेशन करेंगे तो बाबा की शक्ति होने का एहसास होगा। वॅक्सनी बनवले, कोणी बनवलं हे म्हणजे सर्व? हे आमचे हेमंत सर येतात, त्यांनी बनवलं सगळं. हा आग घातली तिकडे, त्यांच्या हाताने स्कॅनर. अच्छा, म्हणजे त्यांनी त्यांच्या हाताने म्हणजे हे वॅक्सनी हे सगळं बनवलंय म्हणजे. आणि कुठल्या साली हे म्हणजे ओपन झालेलं आहे? जस्ट 2-3 महिने झाले आता. आता 2-3 महिना झालंय हे. वाव गाईज, प्लीज तुम्ही या. आत्ताच हे ओपन झालं आहे. मला मी म्हणजे एक्सपिरियन्स घेतला या गोष्टीचा, तुम्ही पण घ्या. मी तर स्वतः मुंबईवरून आली आहे इथे, मला पण माहिती नव्हतं. आज मी दुपारी इंस्टावरती मी अशीच व्हिडिओ बघत होती, स्क्रोल करत होती, तेव्हा मला हा व्हिडिओ दिसला. तेव्हा जाऊन आम्ही कॉन्टॅक्ट करून इथे आलो आहे. चलो, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.